आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या अभंगामधील भाग 2 वर निरूपण पाहणार आहोत. भाग 1 मध्ये 3 चरणावर निरूपण मांडलेलं आहे. 6 चरणाचा अभंग आहे. 3 चरण राहिलेले आहेत. तर आता भाग 2 मध्ये उर्वरित 3 चरणावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्मरूपी रूप रंगले सहज, रिगोनी निर्जुगुज सत्य जिले, तेज बीज बिबळा पेरिलेनी वाडे, उगवले चोखडे ब्रह्मरूप, शांतीची गोफन उडविला प्रपंच, धारणा आहाच स्थिर केली, बेटाळीले धान्य खळेदान मिटी, दिदले शेवटी भोक्ती आसी, देते घेती जीवे नुरेची सेखी, शिवमेव खोपी समरसी, ज्ञानदेव मने निवृत्ती उदार, ऐसा एक सरा तुष्टलासी. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत, सर्व या 4ही भावंडाच्या चरणी परत साष्टांग दंडवत घालून, जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. माऊली म्हणतात अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये, वेटाळीले धान्य खळेदान मिटी, दिधले शेवटी भोक्ती आसी. कारण ह्या 4थ्या चरणाचं निरूपण आपल्याला कळण्यासाठी भाग 1 मधलं थोडं निरूपण कळाल्यानंतरच हा संदर्भ आपल्या जीवनामध्ये लागतो. कारण महाराजांनी जी सुरुवात केलेली आहे माऊलीने, आत्मरूपी रूप रंगले सहज, कारण आपल्या जीवनामध्ये त्या आत्मरूपामध्ये सहज रंगून जावं लागतं. आता हे सहज आपल्या जीवनामध्ये रंगून कोण जाऊ देत नाही, तर माऊलीने सांगितलं की आपली जी कारण मन आहे, कारण ते मन रिघोनिया माऊलीने दुसऱ्या चरणामध्ये जो शब्द वापरलेला आहे, ती रिघोनिया म्हणजे मनाबद्दल बोलतात. मन रूपी सैराट आपल्या जीवनामध्ये हे मन काय करतं, आपल्या आत्मस्वरूपाला, कारण लाडी गुडी लावून माऊलीने भाग 1 ऐकावा म्हणजे आपल्याला ते स्पष्ट निरूपण लक्षात येईल. ते लाडी गुडी लावून आत्मस्वरूपाला आपलंसं करतं. आणि एकदा आत्मस्वरूपाला त्या मनानं आपलंसं केलं की मग या देहामध्ये सर्व तो अत्याचार करतं, देहामध्ये करतं, बाहेर करतं. म्हणून हे मनाला तुमच्या जीवनामध्ये ताब्यात घेणं, आणि हे ताब्यात घेण्यासाठी माऊली सांगतात शांतीची गोफ होणं आपल्या जीवनामध्ये, कारण ही फिरवावीच लागते. रात्रंदिवस शांतीची गोपन म्हणजे तुम्ही एकांतवासामध्ये 1 तास तरी तुमच्या जीवनामध्ये शांत बसलं पाहिजे. आणि ही शांतीची गोफण फिरविल्यानंतर, कारण उडविला प्रपंच, कारण हा प्रपंच आहे, तुम्हाला माझा देह आहे, मी जीव आहे, हा जो तुमचा प्रपंच आहे, जन्ममरणाच्या चक्रामध्ये तुम्ही लागलात, म्हणजे हा प्रपंच तुमच्या मागं जो लागलेला आहे, या तुमच्या, कारण शांतीच्या गोफणीनं तो उडवावा लागतो. आणि त्याच्यासाठी काय लागतं आपल्या जीवनामध्ये, धारणा म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दृढ निश्चय झाला पाहिजे की मी कोण आहे, मी त्या भगवंताचा अंश आहे, मीच भगवंत स्वरूप आहे, मी आत्माराम आहे, मी जीव नाही. जीव दशेला कशामुळं आलो, या मनाच्या जाळ्यामध्ये आपण फसलो. घर माझं, देह माझं, हे सुख भोगायचं, ते सुख भोगायचं, विषयाचं सुख भोगण्यासाठी आपण या देहाच्या, कारण तो आत्माराम तो जाळ्यामध्ये फसला आणि इथं जन्माला आपण बार आपल्या जीवनामध्ये येऊ लागलो. म्हणून महाराजांनी आता 4थ्या चरणामध्ये उदाहरण दिलेलं आहे. वेटाळीले धान्य खळेदान मिटी, दिदले शेवटी भोक्ती आसी. काय उदाहरण दिलं, जसं जमिनीमध्ये आपण धान्य पेरतो. आता धान्य पेरल्यानंतर जी पेरतो तीच येतं का दुसरं येतं, तर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही सोयाबीन पेरला असेल
तर सोयाबीनचंच पीक येणार आहे. तिथं सोयाबीन पेरलंय हरभरा आलाय असं होत नाही. आधी सोयाबीन पेरलेला असतं, नंतर आपण हरभरा पेरतो. मग ते सोयाबीनचं फुटल्यामुळं काही दाणे तिथं त्या जमिनीत राहतात, म्हणून ते जमिनीमध्ये उगवतं कारण सोयाबीनचं पीक. मग आपण हरभऱ्याच्या वेळेस काय करतो, ते सोयाबीनचं पीक आपल्या म्हणजे उगवलेलं जे आहे ते काढून टाकतो, खुरपून म्हणा आपल्या जीवनामध्ये किंवा उपटून म्हणा आपल्या जीवनामध्ये ते काढून टाकतो. तसं इथं आपल्या जीवनामध्ये जर या देहामध्ये आत्मरूपाचं जे अंतःकरणामध्ये आत्मरूपाचं प्राप्तीसाठी काय करावं लागेल, भगवंत नामाचं बीज आपल्या अंतःकरणामध्ये पेरावं लागेल. कारण ती पेरल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये जसं पेराल तसंच तुमच्या जीवनामध्ये फळ येतं. विटाळिले धान्य खळे दान मिठी. कारण माऊली सांगतात की तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये हरभरा पेरलाय तर हरभराच येतो. जसं आंबा लावला आपण आपल्या जीवनामध्ये, मग आंबा लावल्यानंतर त्याला आंबेच लागतात, त्याला बोरं लागत नाहीत. कारण बोराचं झाडालाच बोरं लागतात. म्हणून तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये कशाची पेरणी करता, विषयाची पेरणी करता का तुम्ही त्या भगवंत नामाची भगवंत ध्यानाची पेरणी करता, हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून माऊलीने उदाहरण दिले, जरी तुमच्या अंतःकरणामध्ये विषयाचं बीज असलं तरी आणि त्या विषयाचं बीज तुम्ही काढलं नाही आणि तुमचं रामनाम चालू आहे, भगवंताची भक्ती चालू आहे, मग तुम्ही खळं कोणत्याचं करणार, त्या विषयाच्या पिकाचं खळं करणार का तुम्ही ते जे पेरलेलं हरभऱ्याचं खळं करणार. दोन्हीही खळं केले तर कोणतं धान्य तुमच्या जीवनामध्ये खाणार. कारण आपल्या जीवनामध्ये रामनाम चालू आहे, भक्ती आपल्या जीवनामध्ये चालू आहे आणि विषयही चालू आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये नंतर ते पीक काढल्यानंतर कोणतं पीक खाण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये घेणार. माऊली सांगतात विषयाचं पीक जर तुमच्या जीवनामध्ये दोन्हीचीही रास करून घरी आणून ठेवलं तर तुम्ही धान्य तुमच्या जीवनामध्ये घरीही विषयाचंच तुम्ही खाद्य तुमच्या जीवनामध्ये खाता. म्हणजे आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस आपण विषयच भोगतो. भगवंताचं नाम जरी आपल्या अंतःकरणामध्ये असलं तरी विषयाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये चालू असतं आणि विषयाचाच भोग घेतो. इकडं तर राम 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 आपल्या जीवनामध्ये म्हणतो किंवा माळ जप करतो आपल्या जीवनामध्ये आणि विषयाचं चिंतन असतं. मग तुम्ही जे पेरलेलं बीज आहे तेच बीज उगवत असतं आणि त्याच बीजाला तुमच्या जीवनामध्ये रामनामाच्याच बीजाला पोसावं लागतं. दिधले शेवटी भोगती अशी. त्या रामनामाच्या बीज नाजूक असतं, मग त्या नाजूक बियाला हे विषयाचं तण तुमच्या जीवनामध्ये काढावं लागतं, उपटून टाकावं लागतं आणि ते ब्रह्माचं जे पीक आहे रामनामाचं भगवंत नामाचं पीक आहे त्याला तुमचं बारीक लक्ष तुमच्या जीवनामध्ये त्याच्याकडं राहिलं पाहिजे. कारण त्याला गोपनीनं आपण जी शांतीची जी गोपन आहे ती सतत फिरविली पाहिजे. कारण ते पीक मोठं झाल्यानंतर त्याला पाखरंही खातात, त्याचंही राखण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. त्याच्यासाठी धारणा तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. त्या बळानं तुमच्या जीवनामध्ये कारण जे ब्रह्मस्वरूपाचं किंवा भगवंत प्राप्तीचं जे बीज आहे ते फळाला तुमच्या जीवनामध्ये आलं पाहिजे. जर ब्रह्मप्राप्तीचं बीज तुमच्या जीवनामध्ये फळाला आलं आणि त्याचाच मग तुमच्या जीवनामध्ये भोग घेता येतो. तुम्ही जर विषयाचंच तुमच्या अंतःकरणामध्ये पीक जोपासलेलं आहे, विषयाचंच खळं करून तुमच्या जीवनामध्ये घरला आणलेलं आहे आणि तोंडानं सारखं रामनाम आहे, गळ्यामध्ये माळ आहे, सतत तुम्ही पंढरपूरची वारी आहे, सर्व ही तुम्ही बाह्य अंग तुमच्या जीवनामध्ये झालं. मग अंतःकरणामधलं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये काय चाललं हे भल्या लोकाला कळत नाही. वरून साधू दिसतात, कपड्यानं साधू म्हणता येत नाही आपल्या जीवनामध्ये. आणि अंतःकरण कुणाला कळत नसतं. आपलं अंतःकरण दुसऱ्याला कळत नसतं, पण मात्र आपलं अंतःकरण आपल्याला कळत असतं.
आपण विषयाच्या सुखाच्या मागं आहोत का खरंच आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, हे प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये कळतं असतं. म्हणून माऊली त्यांच्या जीवनामध्ये स्पष्ट बोलतात, दिधले शेवटी भोगती यासी. जर तुम्ही जीवनभर तुमच्या जीवनामध्ये संसार करीत करीत खरा परमार्थ केला असेल, खरं भगवंताच्या नामाचं चिंतन केलं असेल, तर तुमच्या जीवनामध्ये ते काय होईल, त्या भगवंत स्वरूपाचं तुमच्या जीवनामध्ये बीज चांगलं फळाला येईल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंत स्वरूपामध्ये लीन होताल. आत्मरूपी रूप रंगले सहज. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मग संसारात असा, परमार्थात असा, व्यवहारामध्ये असा, कुठंही असा, नोकरी करा, त्या आत्मरूपामध्ये तो मनुष्य, तो साधक, तो संत त्याच्या जीवनामध्ये रंगून जाता असतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयाचंच त्यानं पेरणी केलेली आहे, विषयाचीच त्यानं काढणी केलेली आहे, मग तो कुठंही राहू, संसारात, परमार्थात, व्यवहारात, त्याच्या जीवनामध्ये तो दिधले शेवटी भोगती अशी. तो विषयाच्या मागं लागल्यामुळे त्याला त्याच्या विषयभोगामुळं त्याला या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकावंच लागतं, असं माऊली अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये माऊली म्हणतात, देती घेती जीवे निरेची सेखी, शिवमेव खेपी समरसी. माऊली म्हणतात, जन्माला येऊन आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागतो, धर्मशास्त्र सांगितले त्यांच्या वचनाप्रमाणे वागतो, संताच्या वचनाप्रमाणे वागतो म्हणजे आचरण करतो का नाही. आचरणाला आपल्या जीवनामध्ये अत्यंत किंमत आहे. कारण नुसतं बोलणं या जगामध्ये, कारण बोलता वाटे सोपे, करणी करिता टीर कापे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, बोलणं सोपं आहे, कारण विषयाच्या मागं लागू नये, पैशाच्या मागं लागू नये, आणि तेच माणसं पैशाच्या मागं लागलेले असतात. म्हणून हे बोलणं आणि आचरणामध्ये आणणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे. म्हणून देती घेती जीवे नुरेची सेकी, शिवमेव खेपी समरसी. माऊली सांगतात, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जन्मभर काय व्यवहार केलेला आहे, काय दिलेलं आहे आणि काय घेतलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये. आपण माणूस म्हणून आल्यानंतर मनुष्याची तरी आपल्या जीवनामध्ये कारण नियम पाळतो का. कारण प्रत्येक मनुष्याचा धर्म काय, परोपकार करणे. जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची संत ओळखावा, देव तेथेची जाणावा. संतांनी कशाला सांगितलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये जर हे नसेल, जर आपण पाळीत असेल, मनुष्याच्या जन्माला येऊन आपण याचं जर आपल्याला ज्ञान नसेल, तर मग माऊली सांगतात की शिवमेव खेपी समरसी. जो त्याच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाशीच एकरूप झाला नाही, मग तो त्या शिव स्वरूपाशी त्याच्या जीवनामध्ये कधी समरस होईल, कधीच त्याच्या जीवनामध्ये समरस होणार नाही. याच्यावर मी एक उदाहरण देतो, सत्य उदाहरण देतो. कारण काय झालं, एका घरामध्ये एक पी केलेली होती एका घरामध्ये, आणि थोडी पीच्या कडेला सांद होती. आणि ती सांद असताना ती पाल काय करायची, एक पाल, आणि ती बाहेरच फिरायची. तो मालक सतत बघायचा, ती किती बी हाणून लावलं, ते पाल लगेच अजून त्या सांदी वाटमध्ये जायची, त्या पीमध्ये जायची, आणि तिथंच भावायची. किती बी हाणलं तिला, तर त्या ठिकाणाहून तिच्या जीवनामध्ये ती हालायचीच नाही. असं त्यानं सतत 5 वर्षे दिवस त्याच्या जीवनामध्ये तो बघत राहिला. त्यालाही नवल वाटायला की ही पाल त्याच ठिकाणी का राहते. त्यालाही कळायला तयार नाही, त्याचं कारण काय हे कळायला तयार नाही. मग त्यानं काय केला की मग ती योगायोगानं म्हणा त्याची पी फुगली, म्हणजे वरी पाणी आलं छतामधून आणि पी फुगली, त्याला पी काढायची त्याच्या जीवनामध्ये वेळ आली. मग त्यावेळेस त्याच्या मनामध्ये राहिलंच होतं की पाल तिथं का सतत 5 वर्षानं त्याच्या जीवनामध्ये तो पाहत होता, त्या ठिकाणी पाल का राहते. मग ती पाल त्याच्या जीवनामध्ये बघितल्यानंतर ती पी ज्यावेळेस खोलली, आणि ज्यावेळेस ती मधले पीचे जे ठोकलेले असतात
त्या ठोकलेल्यामध्ये काय झालं, एका म्हणजे पालीचा जो तिचा पती आहे त्या पतीचं शेपूट, कारण ते एका खिळ्यामध्ये अडकलं आणि मग आता त्या खिळ्यामध्ये अडकल्यावर काय ती त्याला म्हणजे हालता बी येणार आणि काहीही येणार त्या, कारण त्या पालीच्या पतीला. मग तिनं काय करायची की कुठून बी बाहेरून अन्न आणायची आणि ते आपल्या पतीला तिच्या जीवनामध्ये खाऊ घालायची. मग हे ना मग ती ह्याच्या लक्षात आलं का अरे 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 ह्या, कारण खिळ्यामध्ये अडकलेल्या पालीला ही जिवंत कशी राहिली असेल 5 वर्ष दिवस झालं. मग ह्यानं काय केला की मला आता बघूच, मला हिला अन्न कोण खाऊ घालतं आणि कसं खाऊ घालतं. मग ह्यानं लक्ष ठेवूनच राहिला. मग तिनं काय करायची, बाहेरून अन्न आणायची आणि त्या जो अडकलेला आपला पती आहे खिळ्यामध्ये, ज्याचं शेपूट अडकलेलं आहे त्याच्या तोंडामध्ये ती अन्न खाऊ घालायची. मग त्याच्या लक्षात आलं की हा प्राणी आहे आणि किती प्रेम करतो आपल्या जोडीदारावर. 5 वर्ष झालं तो त्याच्या नित्य नेम त्याला खाऊ घालतो. जर प्राणी त्यांच्या जीवनामध्ये असं नियमाचं पालन करीत असताल, आपण मनुष्य म्हणून या जन्माला आलेलो आहोत, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला ज्ञान आहे, तरी आपल्या जीवनामध्ये लोकाला खोटं बोलून, लोकाला वेड्यात काढून आपल्या जीवनामध्ये पैसा कमविण्याचं वेड या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये लागलेलं आहे. असं माऊली अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात. शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती उदार, आयसा एक रस तुष्टलासी. माऊली म्हणतात माझे गुरु निवृत्तीनाथ किती उदार आहेत, त्यांच्या उदारपणाचं वर्णनच करता येत नाही. आपण ज्ञानेश्वरी जर वाचली असेल तर ज्ञानेश्वरीचा अध्याय, कोणताही अध्याय तुमच्या जीवनामध्ये सुरू केल्यानंतर 15-20 ओवी माऊलींनी कारण आपल्या गुरुचं वर्णन केलेलं आहे. आता ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाद्या जे जे संवेद्या आत्मरूपा, माऊली गुरुचं किती वर्णन करता. आता हृदय आपुले संचारून या भले, वरे बैसवू पाऊले श्री गुरुचे. माऊलीने एवढं गुरुचं वर्णन केलेलं आहे की विचारता सोय नाही. माऊली सांगतात की माझे गुरु एवढे उदार आहेत, त्यांच्याकडे जे आहे ते तर मला सर्वच दिले. या जगामध्ये असा कोणी माणूस पाहिला आहे का त्याच्याकडे आहे ते सर्वच देऊन टाकतो. तर निवृत्तीनाथांनी माझ्या जीवनामध्ये मला सर्वच दिलेलं आहे. त्यांचे थोरले भाऊच त्यांचे गुरु आहेत. एवढंच केलं नाही म्हणतात, मला त्या भगवंताची प्राप्तीही माझ्या गुरूनच करून दिली. आणि एक सरा म्हणजे आयसा एक सरा तुष्टलाशी, एवढं करून त्यांच्या जीवनामध्ये भागलं नाही. त्याने मलाही शिवस्वरूपाला, कारण माझ्या जीवनामध्ये शिवस्वरूपाला मला त्यांनी प्राप्त करून म्हणजे त्यांच्या स्वरूपामध्ये लीन करून घेतलं, एक रूप करून घेतलं. असे हे माझे गुरु आहेत. म्हणून माझ्या गुरुवर मी अत्यंत प्रसन्न आहे, अत्यंत संतुष्ट आहे, असं माऊली या अभंगामधून कारण या जगाला ज्ञान सांगतात. माझ्या जीवनामध्ये माऊलीच्या अभंगावर बोलण्याचं धाडस करतो. झालेलं निरूपण या चारही भावंडाच्या आणि माऊलीच्या चरणी, कारण माऊली समाधी सोहळा निमित्त मी आता माझ्या जीवनामध्ये नियम ठरविलेला आहे. दररोज एक ओढीव माऊलीच्या अभंगावरील माऊलीच्याच चरणी वाहण्याचा मी प्रयत्न करीत आहे. परत तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.